राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय 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 जय राम जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी सुख झाले वो सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो पाहता लोचनी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी बहुता सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठले आवड म्हणून विठ्ठले आवड म्हणून विठ्ठले तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर 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 तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव
या रे हरिदासानो जिंको कळे काळा 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 आमोचिया बळा पुढे किती बापुढे 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 या रे हरिदासानो जिंको कळे काळा 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 रंग सुरंग घमंडी नाना छंदे रंग सुरंग घमंडी नाना छंदे हास्य विनोदे नामाची आवडे हास्य विनोदे नामाची आवडे या रे हरिदासानो जिंको कळे काळा 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 येणे तेने प्रकारे बहुता सुख जोडे येणे तेने प्रकारे बहुता सुख जोडे पूजन ते घडे नारायणा अंतरे पूजन ते घडे नारायणा अंतरे या रे हरिदासानो जिंको कळे काळा 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 वाकुडिया माना बोल बोलावे अरुष वाकुडिया माना बोले बोले अरुष येल तो त्यास छंद पडिये गोविंदा पडे गोविंदा या रे हरिदासानो जिंको कळे काळा 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 आपुलिया आनंदे एका पुढे एक नटा आपुल्या नदे नाही थोर मोठा लहान ये प्रसंगे नाही थोडा मोठा लहान या प्रसंगे या रे हरिदासानो जिंको कळे काळा 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 आमोचिया बळा पुढे किती बापुढे आमोचा बळा पुढे किती बापुढे या रे हरिदासानो जिंको कळे काळा 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 तुका म्हणे येथे प्रेम
भंगू नये कोणी तुका म्हणे येथे प्रेम भंगू नये कोणी तुका म्हणे येथे प्रेम भंगू नये कोणी तुका म्हणे येथे प्रेम भंगू नये कोणी देव भक्त दोन्ही निवडिता पातक 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 या रे हरिदासानो जिंकू कळकाळा 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 आमोचिया बळा पुढे किती बा पुढे या रे हरिदासानो जिंकू कळकाळा या रे हरिदासानो जिंकू कळकाळा पुढे किती पुढे या रे हरिदासानो जिंकू कळकाळा या रे हरिदासानो जिंकू कळकाळा ढोबार कुमाई ढोबार कुमाई जय 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 ढोबार कुमाई यार हरिदासानो जिंकू कळकाळा यार हरिदासानो जिंकू कळकाळा या रे हरिदासानो जिंकू कळकाळा या रे हरिदासानो जिंकू
आमोचिया किती बापुणे आमोचिया बळा पुढे किती बापुणे आमोचिया बळा पुढे किती बापुढे आमोचिया बळा पुढे किती बापुढे किती बापुढे या रे हरिदासानो जिंकू कळे काळा, या रे हरिदासानो जिंकू कळे काळा, आमुचिया बळा पुढे किती बापुढे, रंग सुरंग घमंडी नाना छंदे, हास्य विनोदे नामाची आवडी,
येणे तेने प्रकारे बहुता सुख जोडे, येणे तेने प्रकारे बहुता सुख जोडे, पूजन ते घडे नारायणा अंतरी, या रे हरिदासानो जिंकू कळिकाळा, आमुचिया बळा पुढे किती बा पुढे, वाकुडिया माना बोल बोलावे अरुष, वाकुडिया माना बोल बोलावे अरुष, येईल तो त्यास छंद पडिये गोविंदा, या रे हरिदासानो जिंकू कळिकाळा, आमुचिया बळा पुढे किती बा पुढे, आपुलिया आनंदे एका पुढे एक नटा, आपुलिया आनंदे एका पुढे एक नटा, नाही थोर मोठा लहान ये प्रसंगी, या रे हरिदासानो जिंकू कळिकाळा, आमुचिया बळा पुढे किती बा पुढे, तुका म्हणे येथे प्रेम भंगू नये कोणी, तुका म्हणे येथे प्रेम भंगू नये कोणी, देव भक्त दोन्ही निवडिता पातक, या रे हरिदासानो जिंकू कळिकाळा, आमुचिया बळा पुढे किती बा पुढे, विठ्ठल विठ्ठल या रे हरिदासानो जिंकू कळिकाळा, आमुचिया बळा पुढे किती बा पुढे, रंग सुरंग घमंडे नाना छंदे, हास्य विनोदे नामाची आवडे, प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहुनिवासी असलेले श्री विठ्ठलवीर रणरंग धीर, हाती हरिनाम शीर, निकृंत कलिकाल शीर असलेले पुण्यपावन श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील भारतातील हिंदू बांधवांना हाक मारतात. आपल्याला जर कळीकाळ जिंकून घ्यायचा असेल तर कोण कोण्या गडाचा, कोण कोण्या फडाचा, कोण कोण्या परंपरेचा, कोण कोण्या संप्रदायाचा, कोण कोण्या शाखेचा, लहान थोर मोठा ताली विताली, आज सगळे एकत्र या तर आपण कळीकाळ जिंकून घेऊ शकू, अशी सांघिक साध आजच्या अभंगात तुकाराम महाराज घालतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलीला गोदावरी माईच्या उगमाने, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या पादस्पर्शाने, आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराच्या वास्तव्याने, विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेला जिल्हा परमार्थाचा आशिक जिल्हा नाशिक जिल्हा. या पुण्य पावन नाशिक जिल्ह्यामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवरायांच्या पादस्पर्शाने, विजयी लढाईने पावन झालेला तालुका, पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या पादस्पर्शाने पुनीत झालेला तालुका, तशी नाशिक जिल्ह्यातील परमार्थिक राजधानी म्हणून ओळखला जाणारा तालुका चांदवड तालुका. आणि या चांदवड तालुक्यामध्ये परमार्थ करणारी अनेक गावं, त्या अनेक गावापैकी आदर्श गाव वडाळी भोई. आणि या वडाळी भोई गावामध्ये अनेक परिवार, त्या अनेक परिवारापैकी परमार्थिक संचित घेऊन जन्माला आलेला परिवार संचेती परिवार. आणि या संचेती परिवाराचा आधारवड, संचेती परिवाराची मायेची सावली असलेले स्वर्गवासी नेमिचंद मूलचंद संचेती यांच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्त आजची ही संकीर्तन रूपी सेवा. आणि या संकीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित समस्त संचेती परिवार, त्यांचा नातलग परिवार, बहुसंख्य वारकरी परिवार, अशा त्रिवेणी संगमामध्ये हे 6ष्टम पुण्यस्मरण पार पडत आहे. वैकुंठवासी नेमिचंद मूलचंद संचेती यांच्या पाठीमागं मोठा संचेती परिवार आहे. त्यांच्या दोन्ही कन्या आणि दोन्ही चिरंजीव आदरणीय बाळूशेठ संचेती, आदरणीय पूनमशेठ संचेती, हे दोघंही, आणि मग त्यांच्या दोन्ही कन्या. मला वाटतं ह्या 6 पुण्यस्मरणापैकी एखादंच मी केलं नसेल, नाही तर जवळजवळ सगळी मीच कीर्तनं केलेली आहेत. म्हणजे सगळी मलाच द्यावी अशी माझी भावना नाही. परंतु त्या आदरणीय बाळूशेठ पूनमशेठ दोघांचा आग्रह की हे कीर्तन तुम्ही करत जा. आणि या निमित्ताने आपल्या दर्शनाचा योग येतोय.
आज चौकडं जर नजर टाकली तर मला असं वाटत नाही आज तालुक्यातली माणसं नाही जिल्ह्यातली माणसं आहेत महाराज. वा एरवी कीर्तनाला जर गेलो तर गावगावची माणसं येतात. काही ठिकाणी कीर्तनाला गेल्यावर तालुक्याची एकत्र येतात. पण बाळू काका सगळ्याकडे जातात आणि कीर्तनकार बी असा ठोलाय की बरोबर माणसं गोळा होतात बघा. आणि मग आज तालुक्यातून आलेत, गावगावातून आलेत, तालुक्यातून आलेत, यात नाही जिल्ह्यातून ही धुळ्यातून मंडळी आलेली. ते नानासाहेब आणि ही मंडळी बघा, आमचे बबलू भाऊ, ही सगळी मंडळी, भाऊसाहेब, उमेश भाऊसाहेब, थेट धुळे जिल्ह्यातून मंडळी आली. याला म्हणायचं प्रेम. येण्या जाण्याने प्रेम वाढतं, देण्या घेण्याने प्रेम वाढतं, बोलण्या संवादाने प्रेम वाढतं. बाळू काका या सगळ्या अंगाला जपतात आणि ते जपावंही लागतं. आणि त्याचा परिपाक आज एखाद्या पुढाऱ्याची जरी सभा इथं ठेवली असती तरी एवढी माणसं नसती आली. मला हे सगळं वातावरण पाहिल्यावर असं वाटतं की बाळू काका आता नाही जेडपीचं एखादं तिकीट मागा, पण एक बाळासाहेब आहे तिथं, एक बाळासाहेब आहेत त्यासाठी. आणि म्हणून असं एक सर्वांवर प्रेम. जिल्ह्यातली मंडळी, आपल्या नाशिक जिल्ह्यातले सगळेच कीर्तनकार आज झाडून हजर आहेत, प्रवचनकार हजर आहेत, गायक आहेत, वादक आहेत. बाळू काकांचं एक प्रेम, त्याहीपेक्षा बाळू काकाचा सात्विक धाक. परत कुठं ना कुठं उद्या सकाळी बाळू काका कुठं ना कुठं कीर्तनाला हजरच आहे, उद्या संध्याकाळी हजर आहे. दिवसातून 2 कीर्तन. हे आमचे दत्तू काका, बाळू काका ही रोज फिरणारी माणसं महाराज. सकाळी कुठं ना कुठं कीर्तनाला, संध्याकाळी कुठं ना कुठं कीर्तनाला. खरं तर यांना पाहिल्यावर अभंग नवीन शोधावं लागत येतं. एखादा परत येऊ शकतो पण डबल घेतला तर हे बंग पुन्हा येणार नाहीत मला खात्री. थोडी चापून चुपून परमार्थ करणारी माणसं आहेत. आणि मग असं सगळ्याचं प्रेम आमच्या आदरणीय बाळू काकांनी जपलंय. या निमित्ताने आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. असो ज्ञात अज्ञात सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, गावगावचे सप्ताहाचे संयोजक, सर्व संस्थानिक मंडळी, संस्थानिकांना सर्वांना विनम्र भावे अभिवादन करून अगदी तासाभरात सेवा आवरतो. विठ्ठल या रे हरिदासानो जिंको कळकाळा, आमुचिया बळा पुढे किती बा पुढे, रंग सुरंग घमंडी ना छंदे, हास्य विनोदे नामाची आवडी. आजच्या अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय. वारकरी मंडळी, आज आपले मतभेद बाजूला ठेवा, प्रांतभेद बाजूला ठेवा, जातीभेद बाजूला ठेवा, परंपराचे भेद बाजूला ठेवा. आज आपण हे सर्व भेद बाजूला ठेवून जर कळकाळ जिंकून घ्यायचा असेल तर सर्वजण एकत्र या, अशी सांघिक हाक आजच्या अभंगात तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला मारतात. विठ्ठल माऊली, सध्या कलियुग चालू आहे. या युगामध्ये आपण एकत्र आलंच पाहिजे. वा, या आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये कालगणनाची 4 युग सांगितलेली. एक आहे कृतयुग, एक आहे त्रेतायुग, एक आहे द्वापार युग आणि एक चालू असलेलं कलियुग. या 4ही युगामध्ये शक्ती कशामध्ये आहे याचा विचार धर्मशास्त्राने मांडलेला आहे. कृतयुगामध्ये ताकद कशात होती, त्रेतायुगामध्ये ताकद कशात होती, द्वापार युगामध्ये ताकद कशात होती आणि कलियुगात ताकद कशात हे ओळखा. वा, कृतयुगामध्ये ताकद ज्ञानामध्ये होती. ज्याच्या हातात ज्ञान त्याचं काम होणार. वा, त्रेतायुगामधले तीच ताकद विठ्ठल विठ्ठल त्रेतायुगामध्ये ती ताकद मंत्रात आली. त्रेतायुग बदलल्यानंतर युग लागलं द्वापार युग. द्वापार युगामध्ये ती ताकद युद्धात आली. सध्या कलियुग चालू आहे. कलियुगातली ताकद संघटनेत आहे. धर्मशास्त्रकार सांगतात विठ्ठल विठ्ठल. त्रेताया मंत्रशक्तिश्च ज्ञानशक्ती कृते युगे, द्वापारे युद्ध शक्तिश्च संघ शक्ती कलियुगे. एका श्लोकामध्ये 4 युगाची ताकद सांगितलेली. कृतयुगामध्ये ताकद ज्ञानात होती. ज्ञानात. माऊली, ज्ञान मिळवल्याशिवाय राहू नका. आपण परवा 13 एक कीर्तन केले, शिंद्याचे जे विनेकरी त्यांच्या माऊलींचं पुण्यस्मरण. अज्ञानी माणसं उद्ध्वस्त होतात हा आपण खूप विचार तेव्हा केलेला आहे. आता आपल्याला तो विषय मांडायचा नाही.
कृतयुगातली ताकद ज्ञानात होती, ज्ञानात. कृतयुगामध्ये सुद्धा बरेच जण अज्ञानाचे उपासक होते. 99% अज्ञानाचेच उपासक होते. आणि अज्ञानाची उपासना त्यांच्याकडे असल्यामुळे ते हिरण्यकश्यपूची उपासना करायचे. कारण हिरण्यकश्यपूचं फर्मानच होतं, नाव घेवो नेदी देवाचे हे बिरुद हिरण्यकश्यपूचे. हिरण्यकश्यपूसाठीच कीर्तन, हिरण्यकश्यपूसाठी प्रवचन, हिरण्यकश्यपूसाठी याग, हिरण्यकश्यपूसाठी समिधा समर्पण, हे सर्व चालू झालं होतं. पण त्यात भगवंतही असा आहे, विरोधक आहे ना घरात जन्माला घालतो. हे वैशिष्ट्य. रावणाला विरोधक घरात जन्माला घातला विभीषण. वा. तसं हिरण्यकश्यपूला विरोधक घरात जन्माला घातला प्रल्हाद. तेव्हापासून मन पडलेली घर का भेदी लंका ढाय. घरातलाच विरोधक जन्माला घातला प्रल्हाद. प्रल्हादाच्या लक्षात आलं ही माणसं उपासना करतात हिरण्यकश्यपूची. तोही जीव, आपणही जीव, जीवाने जीवाची उपासना केली. नाविन्य काय. शिवरात्रीला भूक लागली म्हणून ती एकादशीच्या घरी गेली. बाई मला भूक लागली, काही खाऊ घाल. एकादशी म्हटली, अगं मी नुसती एकादशी नाही, मी निर्जला एकादशी आहे. काही फायदा नाही. शिवरात्री जर एकादशीच्या घरी गेली काही फायदा नाही. आमचे शांतीब्रह्म बाबा मजेने सांगत असतात, उघडं नागड्यापाशी गेलं, रातभर कुडकुडून मेलं. बाबांचं वाक्य. तसं जीवाने जीवाची उपासना करण्यात नाविन्य काय. गायाळाचा करिता संग अंगे अंग माखावे. एक बांधलेला दुसरा बांधलेला काय सोडणार. अरे हिरण्यकश्यपूची काय उपासना करता, नारायणाची उपासना करा. या सर्व बालभागवतांना प्रल्हादाने बालपणीच शिकवलं महाराज. कौमारे आचरेत प्राज्ञो धर्मान भागवतान इह. काय त्या बाळाला ज्ञान ठसा बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी. त्या बाळाला बाळपणीच ज्ञान उपलब्ध झालं. तैशी दशेची वाट न पाहता आणि वैश्येची या गावानं येता, बाळपणीच सर्वज्ञतावरी तया ते उपजताची ज्ञाने. वा. प्रल्हादाने ज्ञानाची कास धरली. जीवाची उपासना करण्यामध्ये नाविन्य नाही, देवाची उपासना करण्यात नाविन्य आहे. आणि त्याने नारायणाची कास धरली. अखेर शेवट प्रल्हादाने त्या कृतयुगावर विजय मिळवला. कृतयुगात प्रल्हाद झालेत, पण आजही त्यांचं नाव ठेवलं जातं. इथं बसलेल्यापैकी एखाद्याचं तरी नाव प्रल्हाद असेल महाराज, पण एखाद्याचं तरी नाव हिरण्यकश्यपू आहे का जरा चौकशी करा, सापडायचं सुद्धा नाही. आणि म्हणून मला हेच सांगायचंय की कृतयुगामध्ये ताकद ज्ञानात होती. प्रल्हादाने ज्ञानाची कास धरली आणि विजय मिळवला. विठ्ठल ज्ञान शक्ती कृते युगे. युग बदललं लागलं त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये ताकद, चंदू काका, त्रेतायुगातली ताकद मंत्रात आली. हो, त्रेता या मंत्र शक्तिष्ठ. त्रेतायुगामध्ये ज्ञानाला प्राधान्य कमी आलं आणि मंत्राला प्राधान्य जास्त आलं. दशरथ राजाला पुत्रप्राप्ती होत नव्हती म्हणून पुत्र कामेष्टी नावाचा याग केला. त्या यज्ञातून अग्निनारायण प्रगट झाला. यज्ञ नारायण संतोष पावला. प्रत्यक्ष तो आला कुंडातून. हातात प्रसाद घेऊन आला. पायस पात्र घेऊन या करी शृंगीस झडकरी बोलत असे. आणि हातात दिलं, सांगितलं याचे विभाग करा, तिन्ही राण्यांना हा प्रसाद द्या. या यज्ञ नारायणाचा शब्द आहे. या तीनही राण्यांच्या पोटी देव जन्माला येतील महाराज. वा. नामा म्हणे देव येईल पोटासी, नामा म्हणे देव येईल पोटासी, म्हणे देव येईल पोटासी, नामा म्हणे देव येईल पोटासी. ऐसे गुजत्यासी अग्नि सांगे, ऐसे गुजत्यासी अग्नि सांगे, ऐसे गुजत्यासी अग्नि सांगे, ऐसे गुजत्यासी अग्नि सांगे. नामा म्हणे देव येईल पोटासी, ऐसे गुजत्यासी अग्नि सांगे. हा पायस प्रसाद भक्षण करा, तिन्ही राण्यांना द्या. या प्रसादाने तीनही राण्यांच्या पोटी देव जन्माला येतील. आणि मग वशिष्ठाने तिघींना बोलवलं. थोरली कौसल्या, दुसरी सुमित्रा, तिसरी कैकई. एका ओवीत नाथांनी घेतल्या. भावार्थ रामायण वाचलं पाहिजे. माऊली आपल्याकडे नाही वाचत. मराठवाड्यात गावी भावार्थ रामायण दर साल वाचतात महाराज. आषाढी ते कार्तिकी 4 महिने रामायण चालतं महाराज. पोथ्या चालतात महाराज. वा. असं आहे.
रामायण वाचलं पाहिजे. नाथ महाराजांनी एका ओवीत घेतल्यात, कौसल्या ती सद्विद्या, सुमित्रा ती शुद्ध मेधा, कैकई ती अविद्या, मंथरा कुविद्या ते पाशी. वा, वेगळ्या वेगळ्या विचाराच्या एका ओवीत आल्यात. आणि मग कौसल्याला बोलवलं, प्रसादाचे 3 भाग केले व सगळ्यात पहिला हात पुढं केला कैकईने. पहिलं तिकीट मला, मला मंत्रीपद. म्हणले नाही, तुम्ही थांबून घ्या. सुदामबाबा नाथ महाराज दृष्टांत देतात. तसं कैकई तू किती देखणी असशील, किती सौंदर्याची खाण असेल, तरी कौसल्याची सर तुला नाही. नाथांनी दिलेला दृष्टांत आहे. आणि मग पहिला भाग दिला कैकईला, दुसरा दिला पहिला भाग दिला कौसल्याला, दुसरा दिला सुमित्रेला आणि तिसरा दिला कैकईला. दिल्यावर तिला राग आला, खूप राग आला. सध्या लोक खूप रागीट झालेत महाराज. मागच्या गाडीवाल्याने हॉर्न जरी दिला तरी चालत नाही विलास शेठ, मागच्या गाडीवाल्याने डिफर जरी दिला तरी चालत नाही, कारण यांची डीपी उडालेली असते ना. असं तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे, श्वान शीघ्र कोपी आपणा घात कर पापी. सध्या लोकांच्या नाकाच्या शेंड्यावर राग आहे माऊली. काही कळत नाही, निवळ वांग कळत नाही, पण भलतेच रागीट. कशावनं रुसत येत, कशावनं फुगत येत महाराज. काहींचं कीर्तनात नाव घेतलं नाही तर 2-2 तास कीर्तन ऐकत नाहीत. त्यांना असं उचलू फेकीत आहे केदराईच्या धारणात. असो भरलंय काय यंदा, असो भरलंय. आणि म्हणून ध्यान देत जा माऊली, आपण मानाचे भुकेले नसावे, ज्ञानाचे भुकेले असावे. विठ्ठल ऐका, तिला आला राग, पण नेमचे येताची तो क्रोध विघ्न ओढवले. सद्गुरु निकम बाबाचं एक वाक्य सांगतो. सद्गुरु निकम बाबा सांगा, इथं शास्त्री बसलेत बघा. सद्गुरु निकम बाबा सांगायचे, अतिराग भीक माग. आणि मग तिला राग आला, येताची तो क्रोध विघ्न ओढवले, मुखी झडपिले पिंड घारी. पिंड घारीने झडपिला. आता आपण हनुमान जयंतीची कीर्तन करणारी माणसं आहेत. काय त्या घारीने झडप घातली, तो पिंड घेऊन गेला. आणि मग जी काही ओरडायला लागली, माझा प्रसाद नेला, माझा प्रसाद नेला, माझा प्रसाद नेला. आमची संस्कृती खूप उदात्त आहे माऊली, हिंदू संस्कृती आहे. 1 भाकर असली तर 2 असले तर अर्धी अर्धी करून खाणारी आमची संस्कृती, हिंदू संस्कृती. मग कौशल्याने सांगितलं, वैस ओरडू नका, रडू नका, दुःखी होऊ नका, माझ्यातला अर्धा प्रसाद मी तुम्हाला देते. कौशल्याने आपला अर्धा तिला दिला, सुमित्रेनेही आपला अर्धा तिला दिला. 2 भाग भेटले. आपल्याकडे एक म्हणे माऊली, कधी नाही मिळालं गाठकीने गिळालं. आणि तिने तोंडात तो प्रसाद टाकला. टाकल्यावर काय झालं, एवढा घोटाळा पचत नाही. हा आदर्श घोटाळा पचायचा कसा महाराज? एवढा डोंगर गिळीता मुख न फाटे, काही अवश्य फाटे. असं तो घास आहे ना, गळ्यामध्ये गुंतला, तो खालीही जायना आणि वरही येईना. हवाही खाली जाऊ दे ना, वर येऊ दे ना. आता काय करावं? आणि मग काळे पांढरे डोळे करायला. आता तिथं काय ज्ञान वापरावं? पण तो घास बाहेर काढावं. तिथं ज्ञानाची गरजच नाही महाराज. मग तिथं वशिष्ठाने एक मंत्र उच्चारलाय, तो रामायणात आला. इथं कोणी रामायणाचार्य असेल त्यांना विचारा तुम्ही. त्या श्लोकात स्पष्ट लिहिलंय. तो श्लोक एवढा प्रभावी आहे, त्या श्लोकाचा एवढा प्रभाव आहे. जर कोणाला उदराचा व्याधी असेल, कोणाला पचन संस्थेचा त्रास असेल, जेवताना ठसका लागतो, काहीला काहीला उचकी लागती. कोणाची लागती देवाला माहिती, उचकी लागती. असं कोणाची का लागे ना, पण त्या श्लोकाचं तुम्ही जरा बहुश्रुत दिसताय. त्या श्लोकाचं अनुष्ठान केलं तर उदरव्याधी सुद्धा नष्ट होतो. मासे खाणारी माणसं, चंदूदादा, जर पोटात मासा गेला, पोटात जर माशाचा काटा गेला तर तो काटाच काढतो. मग काय करावं? त्या श्लोकाचा जर उच्चार केला तर पोटातल्या माशाच्या काट्याचं पाणी होतं महाराज. वा. मग मागून कोणी म्हणत तेवढा श्लोक सांगा. तुम्ही मासे खाता का? चला हे पहिलं सांगा. श्लोक सांगायचा कॅन्सल. मी 4थीत असताना तो श्लोक वैकुंठवासी विष्णू महाराज कवळेकरांकडून, तुम्ही त्यांना ऐकलं असेल, बाबा तुकाराम बाबा तुम्ही ऐकलं असेल, विष्णू महाराज कवळेकर, पाय तुम्ही तात्या दिलीप तात्या काळे 3ला काय खूप सुंदर. हा, माझ्या अंगावर आत्ता काटा आला. मला चांगल्याची नावं घेतली पाहिजे व कीर्तनात. असं आहे, मोठ्याची नावं घे. आपलं जरी वाक्य असलं तरी ते गुरुजीच म्हणत होते असं सांगितलं पाहिजे. ऐका माऊली, एकच श्लोक उच्चारला आमच्या वशिष्ठाने तर तो घास आपोआप खाली गेला, तो प्रसाद खाली गेला. मला हेच सांगायचंय, त्रेतायुगातली ताकद मंत्रात होती. एका मंत्रात
आडलेली माऊली मोकळी झाली महाराज. वा. कृतयुगातली ताकद ज्ञानात होती, त्रेतायुगातली ताकद मंत्रात आहे. युग बदललं, द्वापार युग लागलं. द्वापार युगामध्ये ज्ञानाच्या गोष्टीला किंमत राहिली नाही. विदुरासारखे ज्ञानी माणसं होते त्या कौरवांच्या दरबारात, पण विदुर नीती आजही त्यांची प्रसिद्ध आहे. पण ऐकतही कोण दादा? ऐकायला कोणी तयार? ते ऐकायच्या भूमिकेत, कौरव ऐकायच्या भूमिकेत नसतात. कौरव आपलं रेटीत नेत नसतात महाराज. अखेर शेवट रेटून नेणाऱ्याचा इतिहास होत नाही माऊली. ज्ञानी माणसाचं ऐकत चाला. विदुराचं ऐकलं नाही. ज्ञानाला किंमत राहिली नाही, मंत्राला किंमत राहिली नाही. त्या दरबारात मंत्र जाणणारे काय कमी माणसं होते का? द्रोणाचार्यासारखी, कृपाचार्यासारखी, भीष्माचार्यासारखी. पण दुर्योधनांनी यांनी ऐकलं नाही. मग भगवान कृष्णाच्या लक्षात आलं ही भाषा, हे युग द्वापार युग आहे, इथं मंत्राची भाषा चालणार नाही. द्रोणाचार्य कृपाचार्यांसारखे मंत्राचे पाठक असलेले त्यांचं कोणी ऐकायला. इथं ज्ञानाची भाषा चले ना, विदुरासारखी विदुरनीती सांगणारी माणसं, पण यांना ते चले ना. यांना भाषा युद्धाची. शाठ्यम प्रति शाठ्यम कुर्यात कुर्यात आदरम प्रति चादरम तोई मे लुंचिते पक्षे मई ते मुंडितम शिराम. धर्मशास्त्र सांगतं पुढचा मनुष्य जर आपल्याकडं ठकबुद्धीने आला तर आपणही त्याच्या पुढे ठकच बुद्धीने गेलं पाहिजे. मला शाठ्यम प्रति शाठ्यम कुर्यात. आणि पुढचा मनुष्य जर आपला आदर करत असेल तर कुर्यात आदरम प्रति चादरम. तो आदर करायला आला तर त्याच्यावर चादर टाकून असो, ते तसं नाही. च आदरम असं आहे ते. च आदरम. संस्कृत शिकले तर कळन, नाही तर चादरचं रूपांतर घोंगडी झालं म्हणून समजा. च आदरम. मला हे सांगायचंय. नेमच असा मारा शाठ्यम प्रति शाठ्यम कुर्यात. भगवंताच्या लक्षात हे ठोकायच्या लायकीच आहे. याला ज्ञानाची भाषा मंत्राची भाषा कळणार नाही. काही लोक ठोकल्याशिवाय सरळ वागत नाहीत. इक्षुदंडा स्तिला शूद्रा कांता हेम मेदिनी तांबुलम दधी चंदनम मर्दनम गुणवर्धनम. शास्त्रकार सांगतात काही लोक ठोकल्याशिवाय गुणवत्ता वाढत नाही. इक्षुदंडा हा ऊस 50 दिवस घरात ठेवला तरी रस देणार नाही. अखेर शेवट तुम्हाला त्याचं मर्दन करावं लागत. ऊस चरखात घातल्याशिवाय त्याची गुणवत्ता वाढत नाही. इक्षुदंडा तिला हा तीळ. तीळ रगडल्याशिवाय तेल देत नाही माऊली. सेवका हा ठोकल्याशिवाय नीट काम करत नाहीत सेवक. कांता पप्याची आई असो बर शिष्टम सुस्पष्टम. मेदिनी जमीन नांगरल्याशिवाय चांगलं पीक देत नाही. दही घुसळल्याशिवाय लोणी देत नाही. चंदनम घासल्याशिवाय सुगंध देत नाही. तांबुलम विडा चावल्याशिवाय रंगत नाही. इक्षुदंडा स्तिला सेवका हा कांता हेम मेदिनी तांबुलम दधी चंदनम मर्दनम गुणवर्धनम. वा. संस्कृत शिका माऊली. विठ्ठल हे ठोकल्याशिवाय नीट होणार नाही. बर मग भगवंताने त्याच्याशी युद्धाची भाषा केली. आणि युद्ध झालं. तुम्हाला माहिती आहे, सगळं प्रसिद्ध गोष्ट आहे त्याची. संपला विषय. कृतयुगाची भाषा, कृतयुगाची ताकद ज्ञानात होती. त्रेतायुगात ताकद मंत्रात आली. द्वापार युगात ती ताकद युद्धात आली. सध्या कलियुग लागलंय. कलियुगामध्ये ज्ञानाची भाषा लोकांना कळत नाही. गावगाव सप्ताहामध्ये गाथापाठ माणसाची कीर्तनं जास्त होतात का ज्ञानेश्वरी पाठवाल्याची होतात का? पाटील बोला, निवृत्ती पाटील. गावगाव ज्ञानी माणसाची कीर्तनं होत नाहीत ना. कारण कलियुगात ज्ञानाला किंमत राहिली. इथं ज्ञानी माणसाला आडानी अड्यात काढीत येत महाराज. आता काय सांगा, आडानी सुद्धा कधी कधी ज्ञानालाही नीट करतेत महाराज. एक 10-12 पदवीधर, 10-12 काय चांगले 5-25 होते. 5-25 पदवीधर माणसं एकदा रेल्वेने चालले होते सोलापूरला. त्याच रेल्वेत आमचा एक साधा वारकरी बसला. वारकरी बसला, त्याची पंगत होती पंढरपूरला. आणि पंढरपूरला पंगत असल्यामुळं चालला. आता ते खूप ज्ञानी होते. कलियुगात ज्ञानाला कोण विचारित आहे महाराज? अवघड आहे. पण त्याने वेळ कसा घालवायचा, त्यातला एक ज्ञानी मनुष्य त्या वारकऱ्याला म्हणला का हो काय करता? म्हणजे मी शेतकरी आहे, पंढरपूरला पंगत घालायला चाललोय. जरा आपण प्रश्नोत्तर खेळू. वेळ जायचा कसा? तुम्हाला कुठे उतरायचं? म्हणजे कुर्डवाडी स्टेशनला, तुम्हाला सोलापूरला. मग आपल्याला 2-4 तास एकत्र आहेत. मग गप्पा मारू, जरा प्रश्न उत्तर. मी तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्ही मला विचारा. मी तुम्हाला प्रश्न विचारणार, जर तुम्हाला उत्तर देता आलं नाही तर शेतकरी बा तुम्ही मला 10 रुपये द्यायचे. तुम्ही मला प्रश्न विचारा, मला उत्तर देता आलं नाही तर मी तुम्हाला 10 रुपये देतो. शेतकरी म्हणला, हे बघा आम्ही शेतकरी आहेत, आम्हाला शासन सुद्धा सबसिडी देतं. मग प्रश्न तुम्ही विचारायचा, मला उत्तर देता आलं नाही तर मी तुम्हाला 5 रुपये देणार. बसा महाराज. हा बसा बसा. आणि तुम्हाला जर उत्तर देता आलं नाही तर तुम्ही 10 रुपये द्यायचं. मी शेतकरी आहे, तुम्ही पगारी ज्ञानी माणसं आहेत. मग तो सुशिक्षित मनुष्य म्हणला, ठीक आहे बोला
काय म्हणणं आहे? प्रश्न तुम्ही पाहिला विचारा. शेतकऱ्या सांगितलं मी विचारतो. 10 पायाचा, 11 चोचीचा आणि 12 पंखाचा पक्षी कोणता? बोला. 25 जण होते. ते बाकीच्यांनी तर आपले माघार घेतली, यशस्वी माघार. 24 जण माघार घेतली, एकच जण राहिला. सांगा बोला. 10 पायाचा, 11 चोचीचा, 12 पंखाचा पक्षी कोणता? त्याची तर अक्कल गुंग झाली बा. तोला सांगता नाही येणार. द्या 10 रुपये. त्याने आपले 5-5चे 2 ठोकळे दिले. मग त्याला मी प्रश्न विचारू का? हा तुम्ही सांगा कोणता या पक्षी? शेतकरी म्हणला मलाही माहित नाही. घ्या 5चा ठोकळा आणि 5 खिशात. शेतकरी धंदा तोट्यात जाऊ देणार नाही. हुशार शेतकरी. ज्ञानी माणसाला शेतकऱ्याने बरोबर पचावलं बघा. ते सुशिक्षित म्हणला. शेतकरी बा दुसरा प्रश्न विचारा. शेतकरी का चालला होता पंढरपूरला. त्याने असे वंजळभर तांदूळ काढले. बोला तांदूळ किती ते सांगा. तो ताटा टाका निवडून सांगतो किती. तर 5,000-6,000 असतील ते सगळे दळणी म्हणून. तसं नाही. बिगर मोजता सांगायचे किती तांदूळ आहे. म्हणजे सांगता येणार नाही. द्या 10 रुपये दिले. म्हणजे तुम्हीच सांगा. अहो वंजळभर काय सोपं आहे म्हणजे. काय बोलायचं. कलियुगात ज्ञानी माणसाला अडाणी अड्यात काढीत येत मला. विठ्ठल नवरा बायको आंबे घेऊन चालले होते का घरी. आंबे रस करायचा. गावरान आंबे घेतले महाराज. गोल गोल बारीक बारीक कलमी घेतलेले गावरान आंबे घेतले. गावरान आंब्याचा रस काही वेगळाच. हा हा शेव आंबे रस तुका म्हणे. शेव भक्ती रस तुका म्हणे. बारीक बारीक आंबे घेऊन निघाले. रिक्षात बसले चालले. आंब्याचा असा सुगंध येत होता. गावरान आंबे होते माऊली ते. त्या माऊलीला वाटलं एखादा आंबा आपण खावा. मालक खूप सुशिक्षित होते. मालकीने खूप सुशिक्षित होती. आणि तिने आंब्याचा वास घेतला. साली सकट खाऊ. आणि तिने तोंडात टाकला आणि तो आंबा आटकला. दोघं सुशिक्षित. आंबाच खाली जायना आणि वर यायना. काय करावं. लागली ओरडायला. काळे पांढरे डोळे केले. रिक्षा चालक होता तो ना. काय झालं म्हणले हिच्या गळ्यात आंबा गुतलाय. मी सुशिक्षित ती सुशिक्षित. बरं दोघं डॉक्टर होते. पण आंबा काढायचा कसा मोठा प्रश्न. तो बाजूला म्हणले राहू उभ्या बाईसाहेब पलीकडे करा तोंड. जी पाठीत बुक्की घातली. एका भुकीत आंबा बाहेर आला. कलियुगात ज्ञानाची भाषा लोकांना कळत. मग कोणी म्हणाल महाराज आम्ही मंत्राची भाषा वापरू. ओम भगनी भागवतरी भद्मासे ओम भट स्वाहा. तात्या विंतीचं भूत उतरायचं नाही. तुकडं निघाला सांगला बस खाली. इथं मंत्राची भाषा कळत नाही. इथं मंत्र तंत्र सगळं कालबाह्य झालं महाराज. आता कलियुग आहे माऊली. इथं ज्ञानाची भाषा चलत नाही. इथं मंत्राची भाषा कळत नाही. कोणी म्हणाल आम्ही युद्धाची भाषा करू. आम्ही दांडा घेऊन जाऊ. तो तिकडून पहार घेऊन येईन तुला वाकडा तिकडाच करीन. असा ठोकीन. तू मालसाण्याकडे पाहशील आणि शिरसाण्याकडे चलशील. इथं युद्धाची भाषा करायची नाही माऊली. इथं इरोर पीर जलमले. वाघ असलं तर त्याला पिंजरी येतं असं आहे. इथं इरोर पीर जलमले. तिथं युद्धाची भाषा चलत नाही. कलियुगात आता सध्या ताकद ज्ञानात राहिली नाही. ताकद मंत्रात राहिली नाही. ताकद युद्धात राहिली नाही. मग कलियुगाची ताकद कशात ओळखा. माऊली तुम्हाला जर कलियुगात काही काम करायचं असेल तर फक्त एकच ताकद उरलेली. सांघिकता. तुम्ही एक संघ व्हा महाराज. तुम्ही एकत्र या. तुम्ही मॉप ठेवा. प्रत्येकाला वेळ द्या. माणसं जोडायला शिका. एक संघ राहा. एका बोटाने हा माईक मी उचलू शकत नाही. एखाद्या वेळेस माझं बोटही मुरगळू शकतं. पण 5 बोटाने हा माईक मात्र मी उचलू शकतो महाराज. वा का बरं. बोटही हाताच आहे. 5ही बोट हाताची. एका बोटाने उचललं नाही त्याच हाताचं ते बोट आहे. आणि 5 बोट त्याच हाताची. मग 5 बोटाने का उचललं त्याचं कारण पहिलं बोट होतं ते एकटं होतं. आता 5 बोट एकत्र आली म्हणून हा माईक उचलला. हा माईक मी कुठेही मांडू शकतो असो. आणि म्हणून एकत्र या. एकत्र विठ्ठल. एकटा जर पायी चालला तर एक पुत्र जर त्याला माग लागलं तर ताणीत आहे. खूपच ताणीत आहे. खूप पळवत आहे. पण त्याच गल्लीने तुम्ही जा. फक्त 10-12 जण जा. ते कुत्र तुमच्या माग लागणार नाही. का बरं. सकाळीच ते माझ्या मागं लागलं होतं ना. आता आम्ही 10-12 जण आल्यावर मी त्याच्यात आहे तरी माझ्या का मागं लागणार. कुत्र्याला लक्षात आलंय आता हे एकत्र आले. एकत्र आलं पाहिजे आपण. आज जर आपण एकत्र आलो तर काहीही करू शकतो महाराज. एकत्र आल्यावर काय होतं. नाशिक जिल्ह्याने अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलं. तुकाराम महाराजाचा पहिला उत्सव नाशिकने केलाय महाराज. फक्त एकत्र आल्यावर होतं माऊली.
एकत्र या, एकत्र आल्यावर काही होऊ शकतं. सांघिकता ठेवा, सांघिकता. विठ्ठल गल्लीत जर कुत्र बसला असलं तुम्ही कुत्र्याला दगड मारा, कुत्र्याला दगड मारा, कुत्रा पळून जाईल. महाराज ओरडल, धावणार नाही पण पळून जाईल. गेला कुत्रा पळून. मग एका जणाला वाटलं मी कुत्र्याला दगड मारला म्हणून कुत्र पळून गेलं. मग आता तोच दगड झाडाला एक आग्या मोहळ बसलो तर मी त्याला मारतो, आणि त्याने तोच दगड आग्या मोहळाला मारला. मोहळ पळून गेला नाही, पण याला इतका पळवला की सोलापूर जिल्ह्यात मोहळ तालुक्यापर्यंत पळाला. मग का बरं? कुत्राही हिंस्र प्राणी आहे, मोहळही हिंस्र प्राणी आहे, पण कुत्र्याला पळून जावं लागलं आणि मोहळाला दगड मारल्यावर याला पळून जावं लागलं. काय कारण? त्याचं कारण ते मोहळ एकत्र आहे, एक संघ आहे. मला काय सांगायचंय कळत आहे ना तुम्हाला माऊली. आणि म्हणून आज काय घोटाळा झालाय. तुम्ही नव्या अध्यायातली ओवी जरा चुकीची वाचू राहिली. तिथं ओवी अशी तरी झडझडोनी वहिला निघ, पण यांनी उलटी वाचली तरी झडझडोनी वाहिली निघ. वाहिली निघू नका, एकत्र राहा. विठ्ठल आमच्या दौंड तालुक्यात नवले आडनावाचा परिवार आहे. त्यांनी झेडपीला तिकीट मागितलं पण दिलं नाही. पवार साहेबांकडेच मागितलं होतं. पवार साहेबांनी दिलं नाही, कारण मोठ्या माणसाच्या जवळ येडे लय पुढे जातात. आधी शहाण्याच्या आधी येडं हजर असतंय. आपण जर शहाणे माणसं एखाद्या ठिकाणी गेलो तर आपल्या आधी तिथे येडं येऊन बसलेलं असतं. आदरणीय पवार साहेबांना तिकीट मागितलं, त्यांनी दिलं नाही. ते अपक्ष उभे राहिले. ते 8 भाऊ येतं, 8 सगळे जिवंत आहेत. आणखी त्यांना मुलं किती झाले, त्यांना नातू किती, सगळे जिवंत आहेत. महाराज 90-90च्या घरात येतात. त्यांच्या घरातच 90 माणसं येतात. त्यांचे पाहुणे रावळे लीडने निवडून आले. पवार साहेबांनी परत त्यांना आपल्याच गटात घेतलं. मला सांगायचं हे तुम्हाला, तुम्ही एक संघ राहा, एकत्र कुटुंब ठेवा. संपला विषय. आज आपण एकत्र येणं ही काळाची गरज आहे. विठ्ठल महाराज एकत्र आल्याचा फायदा काय? 2 फायदे. 1 किंमत वाढत, आणि 2 कळी काळाला सुद्धा आपण जिंकून घेऊ शकतो. हा दुसरा फायदा हा बंगाला. ज्याला किंमत वाढवायची असेल, ज्याला आपलं वजन वाढवायचं असेल, ज्याला आपली ताकद वाढवायची असेल, त्याने सांघिकतेत राहिलं पाहिजे. या बाबा या ना, या एकत्र आलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही तोपर्यंत तुमची किंमत वाढत नाही. 4 चौघात गेलं का वजन वाढतच. समाजात गेलं पाहिजे, समाजात फिरलं पाहिजे, समाजात वावरलं पाहिजे. आपण जर 4 चौघात गेलो तर आपली किंमत वाढते. 2 दिवसांनी शिवरात्री आहे आणि शिवरात्रीचा उपवास सगळेजण करतात. मग एका माणसाने जळगाववरून केळी आणली. नवनाथ महाराज जळगाववरून केळी आणली विकायला. 2 दिवसात ती केळी पिकली. आणि मग शिवरात्रीच्या दिवशी सर्वांनी आंघोळ्या केल्या आणि प्रत्येक घरी चर्चा झाली, अरे आज शिवरात्री उपवास आहे. मग 3 टाइम साबुदाणा कसा खायचा? काही फळं आलीत का बघा गल्लीत? मग गल्लीत एक टपरीवाला होता, दुकानदार. सगळ्यांनी सांगितलं हो त्याने फळं आणलेली. काय नाही, केळी. जा बरं डझन आणा. मग सगळं गाव केळी घ्यायला गेलं. आता जळगाववरून केळी आणत असताना जरा काही केळी घडाची तुटलेली केळी त्याने पाटीत ठेवली आणि घडाची केळी अशी समोर वर बांधली दुकानाला. ग्राहक आले. ग्राहकाने विचारलं का केळी काय डझन दिली? म्हणजे घडाची केळी 50 रुपये डझन आणि मोकळी 20 रुपये डझन. का हो दोन्ही केळं जळगावचीच? हो. मग वरच्याची 50 रुपये डझन आणि खालच्याची कमी का झाली? वरच्याची 50 रुपये डझन, त्याचं कारण ते सगळ्या भावबांधाला धरून येत. 4 चौघाला विचारतात, सगळ्याला विचारात घेतात, प्रत्येकाला वेळ देतात, प्रत्येकाला नावानिशी ओळखतात. म्हणून आज त्यांचं वजन आहे. म्हणून 50 रुपये. खाले हे भावबांधाला आडवा पाय घालतात, रस्ता अडवतात, पाईपलाईन अडवतात, लाईट अडवतात. वर बघा, खाली पाहू नका. खाली काय पाहताय? वर बघा. आणि मग त्याच्यामुळं यांची किंमत 20 रुपये डझन. मला काय सांगायचंय तुम्हाला कळालं. हा दृष्टांत घरी घेऊन जा, केळाचा दृष्टांत. दिलीप तात्या ती तुटलेली केळं खावी बी वाटत नाही. तुम्ही घडाची तुटलेली केळं येत नाही, 2 दिवस राहिली ना नाथ बाबा, तर त्या केळाची तोंड अशी काळी काळी होतात. गांजा वाढणाऱ्याची त्यांची तोंड सारखीच नका, खावीच वाटत नाही. पांडुरंग पाटील असा घोटाळा आहे. आणि म्हणून माऊली या दृष्टांतातून शिका. आजपासून सगळ्यांना वेळ द्या, सगळ्यांना जेहरी घाला, सगळ्यांशी प्रेमाने राहा, आपली माणसं जोडा, एक संघ राहा.
तुमची किंमतच वाढणार. वैकुंठवासी सद्गुरू भगवान बाबाच्या गडावर दुसरे महंत आले भीमसिंह महाराज. आणि मग आमचे रघुनाथ महाराज उमरेकर होते, समाधान महाराज लक्षात येईल. मग उमरेकर बाबांनी अशी काही माणसं पाठवली आपल्याला भीमसिंह महाराजाची तारीख घ्यायची. भीमसिंह महाराज म्हणले माझ्या व्यापामुळे काय मला येणं होणार नाही. 2दा 3दा माणसं पाठवली पण सद्गुरू भीमसिंह महाराजांनी काही तारीख दिली नाही. मला बीड भागात फिरावं लागत, पाथर्डी भागात फिरा, तर भगवानगडाचा व्याप खूप मोठा. उमरेकर महाराज होते, ते खूप हुशार होते. आता सगळा राहुरी पट्टा बागायत पट्टा त्यांच्या हातात होता महाराज. मग राहुरी, नेवासा, श्रीरामपूर, राहता चांगल्या 5-50 गाड्या घेतल्या, कडक कांजीच्या टोप्यावाल्या, उसाचे बागायता सगळ्यांना घेऊन सकाळच गेले. आणि ते 50 गाड्या गडावर आल्या आणि उतरले. भीमसिंह महाराजांनी विचारलं कोण आलंय रे, एवढे कस काय आले? ते म्हणले उमरेकर महाराज आले तारीख मागायला. डायरी आणा म्हणले, पहिले डायरी आणा. संघटनेत किंमत राहते माणसाला. भीमसिंह महाराजांनी 1 नाही 2 तारखा दिल्या जागरकाला. आपल्या दिंडोरी तालुक्यात भीमसिंह बाबा गडकर खूप यायचे. पाटील यांचा घराण्याचा त्यांचा तर खूप संबंध, चंदूदादा खूप संबंध. मला हेच सांगायचंय, वजन राहतं वजन. म्हणून आजपासून सांघिकतेत राहा, एकत्र या. वा, एकत्र आले पहिलं फळ किंमत वाढणार. आणि दुसरं फळ तुम्ही कडे काळाला जिंकून घेणार. काय सांगताय हो? अहो आपलं बळ कुठं, काळाचं बळ कुठं, काय बोलू नका. तुम्ही एकत्र तर यावं. आपल्या बळापुढं काळाचं बळ थेकटाय थेकोट. मग तुम्ही एकत्र या, आपण काळाला जिंकून घेऊ. सगळे वैष्णव मंडळी एकत्र या. तुकोबरा हाक मारतात अभंगाच्या पहिल्याच्या. या रे हरिदासानो जिंकू कालिका, या रे हरिदासानो जिंकू कालिका, या रे हरिदासानो जिंकू कालिका, या रे हरिदासानो जिंकू आमची संस्कृती जारे म्हणणारी नाही. या रे लहान थोर, या रे लहान थोर, याती भलती नारी नार, याती भलती नारी नार, म्हणतो आता 2 दिवस झाले जातो बरं का मी. तर आमचा घरधनी काय म्हणतो, जातो म्हणू नका, येतो म्हणा. आमच्याकडे जारे म्हणणारी संस्कृती नाही. या रे हाका मारतात. कोणाला? हरिदासानू.
हरिदास कोणाला म्हणायचं? 500 रुपयासाठी वड्यातून गाडी माग आणतो हरिदास नाही. हरिदास कोणाला म्हणायचं? तरीच हरिदास म्हणविता श्लाघिजे, निर्वासना कीजे चित्ताधी. वा, तत्वनिष्ठ माणसं एकत्र या. माऊली 700 वर्षापूर्वी माझ्या माऊलीने लिहिलंय हो, ईश्वरनिष्ठ माणसं एकत्र आली पाहिजे. ईश्वरनिष्ठांची मानली आली. काय कोण जाणे या ईश्वरनिष्ठ कशाला मानाला फुगत येतं? काय काहीला ज्ञानाचा अभिमान, काहीला मानाचा. 6 गाव माझ्या मागे बस खाली 6 गावाचा काय सांगतो. हाच घोटाळा झाला तात्या. ईश्वरनिष्ठ माणसं एकत्र येणार. चाणक्याचं वाक्य, या भारताचं नुकसान दुर्जनांमुळे जेवढं झालं नाही तेवढं सज्जनांच्या गप्प बसल्यामुळं झालेलं आहे. मला जिथं जेव्हा जेव्हा सज्जन गप्प बसले तेव्हा तेव्हा या भारताचं नुकसान झालेलं आहे. हात जोडून विनंती सज्जनांना, तुम्ही तोंड उघडा, बोला, एकत्र या, संघटित व्हा आणि बोला. आपले तत्व आज तुम्हाला लोकांना ओरडून सांगावे लागतील. येडे एकत्र यायला लागले तर शहाण्यांनी काय एकत्र येऊ नये? नाही लोकांमध्ये वाघाची कुठं संघटना असते का असं म्हणणारा वाघाच्या दिलाचा नसतो, मला वाघाच्या हृदयाचा नसतो. आणि म्हणून आज येडे एकत्र यायला लागले तर चांगल्यांनी काय येऊ नये? मला काय वैयक्तिक मतभेद असतील तूर्त बाजूला ठेवा. आपल्या मतभेदांपेक्षा आपला संप्रदाय मोठा आहे माऊली. आपल्या मतभेदांपेक्षा आपली तत्व मोठी आहेत. आपण आपल्या तत्वाला ओळखा आणि एकत्र या. या रे हरिदासानो, सगळी हरिदास मंडळी एकत्र या. येऊन काय करायचं? दम लगाने आजा. नाही, गांजा नाही वाढायचा. एकत्र येऊन गांजा नाही वाढायचा. मग जिंको कळे काळा गाऊ नाचू गदारोळे, जिंकू बळे कळे काळा, जिंकू बळे कळे जिंकून घेऊन सगळे एकत्र तर यावं माऊली. पहिलं तुकाराम महाराज काय झालं? अहो काळाचं बळ कुठं, आपलं बळ कुठं? आपल्या बळाने कुठं काळ जिंकता येईल का? तुकाराम महाराज म्हणतात, ह्याच नकारात्मक विचारामुळे आज तुम्ही मागं राहिले. असं म्हणून चालणार नाही माऊली. हे वागणं बरं नव्ह. असं आहे. आपण एकत्र या महाराज. वा, काळाचं बळ कुठं, आपलं बळ कुठं? नाही, आपण एकत्र येत नाही म्हणून काळाचं बळ आहे. तुम्ही एकत्र या. आपल्या बळापुढं काळाचं बळ नक्की कमी पडल. आमोचिया बळापुढे किती बापुढे. त्या काळाचं बापुड्याचं बळ किती आपल्या बळापुढं. एक जंगल होत. एक पुस्तक विकत घ्या. सगळ्याला विनंती, महाराज मंडळीला विनंती आहे. एक नाही कोणाकडे ते पुस्तक. पुस्तकाचं नाव आहे पंचतंत्र. पुस्तक खूप सुंदर आहे. चौखंब प्रकाशन आहे. आता ते संस्कृतमध्ये आहे, पण ते हिंदीतही भेटतंय, संस्कृतमध्ये मराठीतही भेटतंय, पण श्लोक भेटले पाहिजे. पंचतंत्र. वैकुंठवासी माधव महाराज मगर ह्यातले कायम उदाहरणं द्यायचे मला. वैकुंठवासी माधव महाराज मगर कायम सांगायचे. पंचतंत्रामध्ये एक कथा आलेली. काय कथा आली? एक जंगल होत. त्या जंगलात अनेक प्राणी राहत होते. पण त्या सगळ्या प्राण्यांना एका प्राण्याचा त्रास होता. भला मोठा हत्ती होता, उन्मत्त होता, माजलेला हत्ती होता, मदोन्मत्त हत्ती होता. आणि तो हत्ती काय करायचा? झाडाच्या फांद्या मोडायचा. पाणी प्यायला आला का सरोवराच्या काठावर झाडं होती, झाडांना काही कोठे होते, त्या कोठ्यात काही चिमण्या राहायच्या. तो काय करायचा? ते झाडं मोडायचा, फांद्या मोडायचा, ते चिमण्यांची कोठे खाली टाकायचा, पायाने रगडायचा, पिलं मारायची, अंडे फुटायची. चिमण्यांवर अन्याय झाला. मग एका चिमणीने ठरवलं हत्तीचा काटा काढायचा. कोणी ठरवलं? चिमणीने. आणि काटा कोणाचा काढायचा ठरवलं? हत्तीचा. हे जुळायचं कसं मावळे? हे समीकरण न जुळणार आहे. चिमणीने ठरवलं काय करायचं? संघटना उभी करायची. मग ती चिमणी गेली पहिली कोणाकडं? जवळच्या झाडावर सुतार पक्षी राहत होता. सुतार पक्षाकडे गेली. सुतार पक्षी, दादा हत्तीने मला खूप त्रास दिलाय. हो ना ताई, रोज पाणी प्यायला येतो, तुझी घरं पाडतो, अंडे फोडतो, पिलं मारतो. मग काय ठरलंय? काय ठरलंय? चिमणी म्हणली, मी ठरवलंय हत्ती संपवायचा. सुतार पक्षी हसला. अगं गणेश जुळलं तर पाहिजे ना. उगा काही उगा वाटावरील गौरी ती त्याची नवरी कसं जुळायचं? चिमणी होती ती.
ध्येयवेडी माणसं ध्येयाने प्रेरित झालेली असतात. जोपर्यंत यशस्वी शिखराला पोहोचत नाही तोपर्यंत ती थांबत नसतात महाराज. वा, ध्येयवेडी असतात. चिमणीने ठरवलं ह्याच विचारामुळे आपण मागे राहिलो. माझी विनंती, आपण जर वनाची वनचर एकत्र आलो, ह्या मदोन्मत्त हत्ती या वनाची परंपरा मोडायला निघालाय, या वनाची काही चालीरीती आहेत त्याला मोडायला निघालाय, आपण याला बरोबर परास्त करू. संध्याकाळी मिटिंगला या. मग तो सुतार पक्षी म्हणला येतो. तशीच चिमणी उडाली, मुंग्यांकडे गेली. मुंग्या खालीच होत्या पायथ्याला. मुंग्यांना सांगितलं माझ्यावर खूप अन्याय झालाय आणि हत्तीने मला माझी घरं फोडली, चिमण्या पाखरं मारली, माझी पिलं मारली. मुंग्या म्हणले आम्ही रोजच पाहतो, पण आता काय बोलायचं, हत्तीचं बळ कुठं आपलं बळ कुठं. नाही, हत्ती संपवायचा. हा काय, पण हे होईल कसं? होईल, आपण सगळे एकत्र येतो, संध्याकाळी मिटिंगला या. मग मुंग्या म्हणले आम्ही येतो. तशीच चिमणी गेली सरोवरातल्या बेडकांकडं. बेडकाच्या टोळीचा मुकादम शोधला आणि मुकादमाची गाठ घेतली. हत्तीने माझ्यावर खूप अन्याय केलाय, मग यात आपल्या परंपरा मोडायला निघालाय तो. मग तो हत्ती संपवायचा आहे, आपण सगळे एकत्र येऊ. बेडूक म्हणला येतो. संध्याकाळी मिटिंग बसली. मिटिंग बसल्यावर चिमणीने ठरवलं आपल्याला हत्ती संपवायचा आहे. सुतार पक्षी म्हणला हे होईल, शक्य कसं आहे? मुंगी म्हणली हे शक्य कसं आहे? बेडूक म्हणला शक्य कसं आहे? चिमणी म्हणली शक्य नाहीये, आपल्या बळापेक्षा त्याचं बळ मोठं आहे, पण आपण एकटे लढलो तर आपण नक्की परास्त होऊ. पण आपण जर सगळे एकत्र झालो तर आपण त्या हत्तीला नक्की पराभूत करू. काय सांगताय हो? मग तो सुतार पक्षी म्हणला काय करायचं? काहीच नाही. उद्या हत्ती इथं आला, सरोवराचं पाणी प्यायला आला का तो माझे कोठे पाडायला लागेल, पाखरं मारायला लागेल, अंडे फोडायला लागेल. आम्ही सगळ्या चिमण्या चिवचिवाट करू. सुतार पक्षी म्हणा मग मी काय करू? काहीच नाही, तू फक्त दोनदा झडप मारायची हत्तीवर. तुझ्या चोचीने तू झाडांना बोक्षे पाडतो, झाडांना घर तयार करतो. मग दोनदा चोच मारायची. पहिल्या चोचीने उजवा आणि दुसऱ्या झडपीने डावा डोळा फोडायचा. सुतार पक्षी म्हणलं मग एवढं काम मी बरोबर पार पाडेन, बस तेवढंच काम कर, बर वाटून काम घ्या. वा. मुंगी म्हणली मग मी काय करू? ज्यावेळेस पुढून मारा होत आहे त्याच्या लक्षात येईल त्यावेळेस तो खाली बसल. खाली बसले का मुंग्यांना सांगितलं तुम्ही भरा 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 कानात शिरायचं, पटापटा पटापटा कानात शिरा, करकचून चावा. मुंग्या म्हणल्या मग तेवढं काम आम्ही करू, बस एवढंच काम करा. बेडूक म्हणलं मग आम्ही काय करायचं? चिमण्याने सांगितलं त्याचे डोळे फुटलेले असतील, त्याच्या कानात मुंग्याने चावा घेतला असेल. मुंग्यांच्या चाव्यापासून वाचवण्यासाठी आणि तहानलेला आहे तो, पाणी पिण्यासाठी आलाय, तो सरोवराकडे निघल, पण त्याला सरोवर दिसणार नाही कारण त्याचे दोन्ही डोळे फुटलेले असतील. मग उपकार करा, त्या दिवशी सांगितलं त्या बेडकांना, त्या दिवशी तुम्ही तलावात बसायचं नाही. तलावाच्या जवळ 100 फूट दलदल होती, दलदल, चिखल होता, चिखल 100 फूट गाळ आहे. मग तुम्ही फक्त त्या दलदलीच्या काठाला बसा, तिथं जाऊन ओरडा. ओरडल्यावर तो बेडकांचा आवाज ऐकून त्या दलदलीत घाईघाईने शिरत आणि या हत्तीचा कायमचा नायनाट होईल महाराज. वा. योजना केली, संघटना केली, एकत्र आला, सगळं वनचर एकत्र आले आणि तसंच झालं. दुसरा दिवस उजेडला. उन्मत्त हत्ती त्या वनाची परंपरा मोडायला निघालेला. असे बरेच हत्ती की आपल्या वनाची परंपरा, परमार्थिक वनाची परंपरा मोडायला निघाले. म्हणून सज्जनांनी एकत्र आलं पाहिजे महाराज. आणि मग निघाला उन्मत्त हत्ती, मोठ्या आवाज गर्जना टाकत निघाला. आला झाडाजवळ, झाडांना मान खाजायला लागला, फांद्या मोडायला लागला, कोठे पाडायला लागला. चिमण्यांनी गलका केला, चिवचिवाट केला. लगेच सुतार पक्षी जागा झाला. सुतार पक्षी त्याच्या चोचीत खूप ताकद राहते माऊली. पहिलीच झडप मारली, त्याचा उजवा डोळा फोडला. अरे अरे, पुढून आक्रमण होतंय, काही लक्षात येईना. लगेच त्याने डोळा उघडून पाहतो तर दुसऱ्या झडपीत दुसरा डोळा फोडला. पुढून आक्रमण चुकवावं म्हणून हत्ती खाली बसला. खाली मुंग्याचं वारुळ होतं, लाल मुंग्या होत्या. ज्या मुंग्या धावल्या, कानात शिरल्या, करकचून चावल्या. आता मुंग्यांचा चावा चुकवायचा असेल तर पाण्यात शिरावं लागेल. पाण्यात शिरल्यावर मुंग्या बुडतील, बाजूला जातील. आणि तहानलेला हत्ती सरोवर कुठे, सरोवराकडे निघाला, पण डोळे फुटलेले, सरोवर दिसेना. मुंग्यांचा पाठलाग, पाठीमागून चिमण्यांचा शिवशिवाट, सुतार पक्षाचा धावा, सगळं जुळून आलं. संघ झाला त्यांचा, एक संघ विचार झाला. मग हत्तीने ठरवलं सरोवर दिसेना ना त्याला. पण त्या दिवशी चिमणीने सांगितल्यामुळं एकटा बेडूक नाही, अख्खं भजनी मंडळच घेतलं ते. आणि त्या दलदलीच्या काठावर भला काळी तीनचा षडज लावला. मोठ्याने मोठ्याने ओरडू लागले. याचे डोळे फुटलेले होते. याच्या लक्षात आलं बहुतेक सरोवर इकडंच आहे. आणि तो दुडू वेगाने धावला, 100 फूट दलदलीत फसला. कायमचा फसला, कायमचा संपला.
आणि त्या जनाची त्या वनाची परंपरा अभंग राहिली, सगळी वनचर सुखाने नांदू लागली महाराज. वा, मला सांगा, चिमणीचं बळ कुठं, हत्तीचं बळ कुठं, मुंगीचं बळ कुठं, हत्तीचं बळ कुठं, राय आपल्या सुतार पक्षाचं बळ कुठं, हत्तीचं बळ कुठं. पण निर्बळ जरी एकत्र आले तरी सबळाचा पराभव होऊ शकतो. आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगायचे माऊली, आज दुर्जन एकत्र यायला लागले तर सज्जनांनी काय एकत्र येऊ नये. आपले काय वैयक्तिक मतभेद असतील तूर्त बाजूला ठेवले पाहिजे. आपल्याला काळ जिंकून घ्यायचा आहे. हा कळीकाळ आहे. कळीकाळाशी आपल्याला दोन हात करायचे म्हणून आज विखरून चालणार नाही. आज आपण एकत्र आलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, या रे हरिदासानो जिंको कळीकाळा, आमुचिया बळा पुढे किती बा पुढे. पण आता हरिदास का एका रंगाचे आहेत का, एका ढंगाचे आहेत का? तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही कोण्या रंगाचे असा, कोण्या ढंगाचे असा, आज मात्र एकत्र या. रंग सुरंग. आता वेळ संपत आली आपली. रंग सुरंग घमंडी नाना छंदे, हास्य विनोदे नामाची आवडी. रंग. वा, पान कात चुना एकत्र आला तर पान रंगत. वा, नुसतं पान खाल्लं तोंड रंगत नाही, नुसता कात खाल्ला तोंड रंगत नाही, नुसता चुना खाल्ला लाही लाही होईल. वा, पण तोच पान कात चुना जर एकत्र आला तर रंग भरतो. तसं कीर्तनात लावणी मृदंग श्रुती टाळ घोष हे एकत्र आलं. रंग शब्दाचा अर्थ सामान्य रंग घ्या, वैश्विक रंग घ्या, सुरंग शब्दाचा अर्थ पारमार्थिक रंग घ्या. अरे चला सगळे घ्या माऊली. वैश्विक रंगातले रंगलेले असू द्या, पारमार्थिक रंगातले सुरंगातले रंगलेले असू द्या. रंग सुरंग सुउपसर्गामुळे मी दोन अर्थ केले. ते घमंडी, काही घमंडी असतात परमार्थात, त्यांना असतंय जरा त्यांचं ग, पण आज त्यांनाही आपल्याला एकत्र घ्यायचंय महाराज. वा, घमंडी. काही माणसांना तुम्ही महाराज परमेश्वर महाराज येड शिखर पाहिलेच नाही, तुमची ताकद नाही त्या माणसापुढे भजन करायची महाराज. आमची नव्हती तर तुमची कुठून आली महाराज? लय महाराज, त्याला अक्षराचा खूप अभिमान. त्याने टाळ घेतला ना, आमचे पाठातले अभंगा मला पाहून म्हणावं लागायची महाराज. कारण काना मात्रा चुकला का परमेश्वर जवळ माफी नाहीच. तुम्ही काय झोपा गाडीता का? काना मात्र कसा चुकतो? लग्नात तुम्ही जशी तुमचीच बायकोचा हात धरून घेऊन येता का नाही घरी, तसं अक्षर का चुकतात तुमची? नाही तर काही सेना म्हणण्याच्या जागी तुका म्हणे, तुका म्हणण्याच्या जागी एका जनार्दनी म्हणतात महाराज. काय ध्यानात वारकऱ्याला आपल्या परंपरेचा अभिमान. वैकुंठवासी मधुकर बुवा शिंपी आमचे गुरुवर्य होते. मधुकर बाबा शिंपी एकदा वर्ध्याला कीर्तनाला गेले. तिथं सेवाग्राम आश्रम आहे काहीतरी, तिथं आश्रमात कीर्तनाला गेले. मधुकर बाबा गेले कीर्तनाला. आता जुने कीर्तनकार प्रवचनालाच जायचे. तात्या हा नेमच होता, प्रवचनाला जायचे. प्रवचनही त्यांचंच राहायचं, कीर्तनही त्यांचं. अगं मधुकर बाबा प्रवचनाला बसले. ते एका माऊलीचं प्रवचन चालू होतं. प्रवचन म्हणजे व्याख्यान होतं, प्रवचन नव्हतं. व्याख्यान होतं एका विषयावर. ती माऊली जरा बोलता बोलता बोलली, विनोबा भावेंचं कार्य ज्ञानोबराय तुकोबरायपेक्षा श्रेष्ठ आहे. हे वाक्य बोलली. ती बोलली असेल ती माऊली, व्याख्यानात बोलली. वैकुंठवासी मधुकर बाबा होते, ते शिंपी बाबा होते. संध्याकाळी शिंपी बाबांचं कीर्तन उभं राहिलं. ती माऊली कीर्तनात होती. मधुकर बाबांनी अभंग घेतला, ज्ञानदेव म्हणता मायान गेली समूळ विलया. वारकऱ्यांना आपल्या परंपरेचा घमेंड पाहिजे महाराज, अहंकारच पाहिजे. वा, ज्ञानोबराच्या नव्या तसे वव्यात जे अहंकारू वाहत अंगी, आम्ही हरीचे भूषावयाला. जे लोभिये एकची जगी माझेनी लोभे. वैकुंठवासी सदानंद गुरुजी म्हणायचे, माळ आहे ना शर्टाच्या वरून घाला. आपण माळकरीत हे आपण लोकांना मुद्दाम दाखवायचं. मग वाळकऱ्याला आपल्या माळेचा काय अभिमान वाटला नाही पाहिजे, वाटलाच पाहिजे, लाजायचं नाही. काही जण माळ घालताना ना सुईवणी माळ घेऊन येतात. का बरं? पाहुण्या रावळ्याचं घालू नको, घालूच नको. तुला काही पत्र नाही आलं पांडुरंगाचं महाराज. वा, काही म्हणजे पाहुण्या रावळ्यात जावा लागत. पाहुणे रावळे सगळे आपल्याच नादात. पाहुणे चांगले करा. हे देवराम पाटील बसलेत, यांचे वडील होते परबत बाबा. मुली देत असताना खडक वजरकर बसले तिथं. मुली देत असताना माळकऱ्यालाच दिल्या. पाहुणे पाहायला आले. परबत बाबाही सांगायचं, ए चहा ठेवा, स्वयंपाक करा. मुलीला पाहायला आले. हो माळकरी आहेत का? म्हणले नाही. ए चहा बंद करा, लागा चलायला लागा. पोरी दिल्या तर माळकऱ्यालाच देऊ म्हणले. वा, करारी. मी गावगाव सांगतो. मी त्या भागात आल्यावरच ते सांगतो असं नाही. काही त्या भागात आल्यावरच ते सांगते. आम्ही हे गावगाव सुद्धा सांगतो महाराज. वा,
ऐका माऊली. मग मधुबाबा होते ते. हा वा काका वा. आणि मग मधुबाबांनी रात्री अभंग घेतला, ज्ञानदेव म्हणता माया. काय कीर्तन केलं, काय ज्ञानोबरायचं महात्म्य सांगितलं. कीर्तन झाल्यावर तीच माऊली सूत्रसंचनाला नव्हती. ज्ञानोबरायचं एवढं महात्म्य सांगितलं, एवढं महात्म्य सांगितलं की ती माऊली प्रवचन कीर्तन झाल्यावर म्हणली, बाबा मी तुमची माफी मागते. विनोबा भावेजींचंही खरंच चांगलं कार्य आहे, पण आज लक्षात आलं ज्ञानोबराय तुकोबरायचं कार्य हे त्रैलोक्यापर्यंत आहे. ज्ञानोबराय तुकोबरायच्या कार्याची पोहोच काही आगळी वेगळी. ज्ञानोबरायच्या समाधीच्या वेळी जय जय शब्दे ध्वनी गरजे, तेने स्वर्ग मृत्यू पाताळ गाजे. पाताळी शेष म्हणे भुंजे प्रेम पुंजे न समाय. समाधीच्या अभंगात ज्ञानोबरायच्या समाधीच्या प्रसंगी शेष नारायण आले होते अशी प्रमाण आहेत. समाधी आळंदीला आल्यावर समाधी ऐकून माग येत जा, नाही तर वर्षाच्या आत तुम्हालाच समाधी घ्यायची पाळी. बरेच लोक द्वादशीलाच माग निघत आहेत. वा समाधी ऐकली पाहिजे माऊली. वा ज्ञानोबरायच्या समाधीच्या वेळी शेष नारायण पाताळातून आले ते. स्वर्गातले इंद्र चंद्र देव येती, ब्रह्मादिक गीती गाती, यम वरुण बृहस्पती विमाने दाटती अंतरिक्ष. त्रैलोक्यात माऊलीचं कार्य, याला म्हणायचं आपल्या परंपरेचा अभिमान. वैकुंठवासी मधुकर बाबा शिंपी, मला वाटतं तुम्हाला शिक्षक होते बाबा, आमची नंतरची बॅच आहे. ऐका, घमंडी नाना छंदे. वारकऱ्याला छंद असतात नाना. मातले वैष्णव नटती नाना छंदे. वा, वारकऱ्याला नाना छंद. कोणाला मृदंगाचा छंद, कोणाला गायनाचा छंद, कोणाला कीर्तनाचा, कोणाला पाठांतराचा, कोणाला शुद्ध आचरणाचा. आज या सगळ्या छंदातले आपल्याला एकत्र करायचे. वा, सगळे एकत्र या रे. वा, येणे तेने प्रकारे बहुता सुख जोडे. कोणत्या प्रकाराने, गायनातून असो, मृदंग वादनातून असो, कीर्तनातून असो, प्रवचनातून असो, पण आज समाज सुखी कसा होईल हे आपण वारकऱ्याने विचार केला पाहिजे. येणे तेने प्रकारे बहुता सुख जोडे. सगळ्याला सुख कसं होईल याचा विचार करायचा. आणि हे करत असताना पूजन ते घडे नारायणा अंतरी. अंतर्निष्ठ नारायणाचं आपल्याला पूजन करायचं, त्याला जनता जनार्दनाचं पूजन म्हणतात. वाकुडिया माना. पावले खेळत असताना एखाद्याचा पाऊल चुकला, एखाद्याचं टाळ चुकला, त्याला खवळायचं नाही. हा, काही जण हे ठो टाळ. हे नवीन मुलं भजनाला आले का, काही जुने गडी आहेत ना आमचे, टाळ ठो खाली, टाळ ठो. ते परत टाळाला शिवतच नाही, याच्या मैतीलाही टाळ घेत नाही. उलट त्याचा टाळ चुकतोय त्याला म्हणायचं, वा खूप चांगला टाळ वाजवतो तू. दुसऱ्या दिवशी तो टाळ घेऊन वस्तीवर जातोय, नाक धोंडीला भजनाला. वा, थेट वस्तीवर टाळ घेऊन जातोय महाराज. वा, एखाद्याचा पखवाज जर साधाच थोडे बोल चुकत असतील, बोबडे बोल येतात काहीचे, बोबडे बोल यायला लागले, भूम भूम परांडा, भूम भूम परांडा म्हणायचं, हा चांगला येतोय म्हणा, चांगला येतोय असं म्हटलं तर दुसऱ्या दिवशी ते कणिक मळून आणीत. तुम्ही जर खवळे, हा तुला पखवाज जुळत नाही, ते जाताना पावडरची डबीच घेऊन जातोय बघा. असं आहे. आणि म्हणून त्याला येतंय असं म्हणा. वा, वाकुडी या माना. कसलं एखाद्याचं पाऊल चुकत असेल, टाळ चुकत असेल, वाकडी मान करून एखादा चाल म्हणत असेल, म्हणू द्या. वाकुडी या माना बोल बोलावे अरुष. अरुष म्हणजे एखाद्याचं चुकत असेल, एखादं अक्षर जरी चुकलं तरी त्याला सांभाळून घ्या. वैकुंठवासी संस्थेत परीक्षक होते बन्शी महाराज तांबे, गुरुवरे बन्शीबा तांबे. खूप खूप करारी व्यक्तिमत्व होतं. नेवाशाला उघडा स्तंभ होता. सोनोपंत मामा आले, सांगितलं बन्शीबा या स्तंभावर मुकुट चढव. बन्शीबाने स्वतःची 18 एकर जमीन विकली आणि मंदिर बांधलं. बन्शी महाराज तांबे, ज्ञानेश्वरी मंदिर. वा, असं आहे. पहिले अध्यक्ष. जमीन विकली 18 एकर, मंदिर बांधलं. वा. मग सोनोपंत मामांना बोलवलं पायाला. सोनोपंत मामांना येता आलं नाही, धुंडा महाराज आले. मग धुंडा महाराज आपल्या व्याख्यानात म्हणले, गुरुवरे धुंडा महाराज म्हणले, काय सोनोपंतच येणार होते पण त्यांनी हा धुंडा पाठवला. त्यांचं वाक्य माझं नाही, त्यांचं वाक्य, मोठ्याचं वाक्य. आता तसं सांगतो, त्यांनी पायाला धुंडाच पाहिजे, हा कळसाला सोनं येईल मध्ये मात्र. सोनोपंत कळसाला येतील. वा, मला हे सांगायचं. सुंदर मंदिर बांधलं बन्शी महाराज तांबे. त्या भागात कीर्तनाला जायचे. त्या भागात एक झापवाडी नावाचं गाव, गावात 35-30 टाळकरी खूप चांगले म्हणणारे. त्या गावात एक सभादादा म्हणून होते. मिरी माकेला बन्शी महाराजांचं कीर्तन, बन्शी महाराजाच्या कीर्तनात सभादादाला चाल असणार. पण त्या दिवशी बन्शी महाराजाने सभादादाला चालच नाही दिली. चाल नाही दिल्यावर ते सभादादाला राग आला. सभादादा थोडे बाबांच्या पेक्षा वयाने वडील होते आणि भजनातले होते. कीर्तन झाल्यावर बसले, सभादादा असे बाजूला बसले, राग बन्शी महाराजांकडे पाहिजे. बन्शी महाराज त्यांच्याकडे पाहिजे आणि बोलायचे सगळ्यांकडे, पण अखेर शेवट जुळून घ्यावाच लागत.
मग बन्शी महाराज म्हणले सभादादा काय चाललंय? एकेरीच बोलले. आता मी बोलत नाही का हो, मला चाल का नाही दिली? बन्शी महाराजांनी जुळून घेतलं. सभादादा खेडोपाडी काय चाल म्हणताय? मग उद्या या, उद्या एकादशी संत ज्ञानेश्वर संस्थानवर कीर्तन माझंच आहे, मी कीर्तन करतो, तुम्हाला पहिली चाल. खेडोपाडी काय म्हणताय? संस्थानवर म्हणा. दुसऱ्या दिवशी सभादादा आले, कीर्तन सुरू झालं. बन्शी बाबाने पाहिलं सभादादा टाळ घेऊन उभे आहेत. अडाणी माणूस आहे सभादादा. बन्शी बाबा लय हुशार. बन्शी बाबांनी ठरवलं चिमटा काढायचा कालच्या वाणी. बन्शी बाबांनी अभंग घेतला. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी तू सर्वज्ञ. चौकाडा भलताच मोठा अभंग. या सभादादा आता काय चाल म्हणून अडाणी माणूस या अभंग. सभादादा माईकवर आले आणि एकेरी बोलले, अरे बन्शी तू लय घाडा अभंग, याच्यावर चाल म्हणायची कशी? बन्शी बाबा म्हणले सभादादा तुम्हाला ज्या भंगावर चाल म्हणता येते त्या म्हणा, मी कीर्तन ह्या भंगावर करतो. सभादादा चाल म्हणले सुंदर ते ध्यानवर. आणि कीर्तन झालं ज्ञानदेव चतुराक्षरी. एवढं जपून घ्यावं लागतं माणसांना, एवढी माणसं जपावं लागते तर ते कार्य उभा. कॉम्रेड विचाराचा तालुका होता तो. नेवासा तालुक्यात सदैव आमदार कॉम्रेड विचाराचे निवडून यायचे. पण बन्शी बाबांनी गावोगावी पारायण उभी केली. कधी जा, नेवासा भागातली माणसं सप्त्यात तारीख द्या म्हणत नाही, आमच्या पारायणात तारीख घ्या म्हणतात. पारायणाला खूप प्राधान्य आहे. आमच्याकडे पारायण आहे, तुम्ही पारायणात तारीख घ्या, सप्त्यात नाही. आपल्याकडे सप्ताह, हे आपल्याकडे तिकडं. बन्शी मा ऐका, वाकुडी आबाना बोल बोलावे अरोष. अबद्ध जरी बोलला तरी त्याला सांभाळून घेता आलं पाहिजे. येईल तो त्या असं छंद पड ये गोविंदा. कोणताही छंद असो, आज तो भगवंताला आवडतोय. वा आपुलिया आनंदे एका पुढे एक नटा. माऊली वारकऱ्याने नटलं पाहिजे. मातले वैष्णव नटती. वा आपल्या गावचा सप्ताह आहे ना, मग सगळ्या टाळकऱ्यांनी ठरवायचं या वर्षी आपण सगळेजण धोतर घालू, पुढल्या वर्षी आपण कंबर बांधू, वा त्याच्या पुढल्या वर्षी गादी टाकू. भरवस फाट्याचा सप्ताह झाल्यापासून गावगाव टाळाला गादी आली माऊली. गावगाव पखवाजाला झुल आली. वा गावगाव टाळकरी काच कंबर बांधून उभा राहायला लागले. आपल्या उत्सवातून गावागाव परंपरा रुजली पाहिजे. तसं बिगर परंपरेचं करण्यात मजाच नाही मला. वा ह्या परंपरा जपल्या पाहिजे, नटलं पाहिजे. आपुले आनंदे एका पुढे एक नटा. एखाद्या वर्षी सगळ्यांनी धोतरच घालायचे, पुढल्या वर्षी सगळे कंबरच बांधू, त्याच्या पुढल्या वर्षी सगळे फेटेच बांधू. यावर्षी ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा निघाला नेवाशावरून, श्री क्षेत्र नेवासा ते पंढरपूर. त्यात आदरणीय गुरुवर्य राम महाराज जिंजुरके यांची दिंडी, त्यांचा जागर होता माऊली पुढं. सगळे टाळकरी फेटे बांधून उभे राहिले होते. महाराज नटलं पाहिजे. आपुल्या आनंदे एका पुढे एक नटा. गावगावी आदरणीय आमच्या राऊत बाबांचा नियम चांगला आहे, प्रत्येक टाळकरीने धोतर घातलं पाहिजे. मला अजून एवढा कडक करता येणार. माझा एकच नियम आहे, निदान कापडं घालून या. कापडं घालून आले हेच लय झालं. वा पण हळूहळू बाबांचा नियम आपण पाळू. बाबांचा नियम यथार्थच आहे. आपुलिया आनंदे एका पुढे एक नटा. नाही थोर मोठा लहान ये प्रसंगी. पांडुरंगाच्या दारात आले ना, पाया पडे जन एकमेका. इथं कोणी थोर नाही माऊली, इथं कोणी लहाना नाही, कोणी मोठा नाही. वा एक एका लागती पायी रे, एक एका लोटांगणी जाती रे. असं नाही थोर मोठा लहान ये प्रसंगी. आणि आज सगळे एकत्र आले ना, फक्त उधळून देऊ नका. तुका म्हणे येथे प्रेम भंगू नये कोणी. काहींना माणसं एकत्र आलेली, चार चौघ चांगलं काम चाललेलं पावत नाही माऊली. त्यांना वाटतं हे उधळण कसं, मग काही क्लिपा सोडतील, व्हायरल करतील, काही करतील. त्यांना फक्त उधळून मार्का बैल बाजारात शिरला का समजून घ्यायचं बाजार उधळला. असं काही गावगाव मार्के बैल आहेत, आपल्या परमार्थात सुद्धा आहेत माऊली. त्यांना समाज एकत्र आलेला पाहवत नाही. वा आणि म्हणून तुकाराम महाराज त्यांना इशारा देतात, अरे कशाला हे आलेच सगळे प्रेमळ माणसं, तर चालू द्या. तुका म्हणे येथे प्रेम भंगू नये कोणी. आणि भंगाल देव भक्त दोन्ही निवडिता पातक. जर मात्र तुम्ही याला आडवं पाय घातला तर मग तर तुम्हाला पातकाचं भागीदारी व्हावं लागल. तुका म्हणे येथे प्रेम भंगू नये कोणी. देव भक्त दोन्ही निवडिता पातक. यारी हरिदासानो जिंकू कळी काळा. आमुचिया बळा पुढे किती वा पुढे. आम्ही जे 6-7 उत्सव केले, सगळे अनुभव लिहिणार आहे मी. काय काय कसं घडलं, काय काय घडलं, काय काय सगळं लिहिणार आहे. ते सगळं लिहून ठेवणार आहे पुढच्या पिढींना वाचायला. पुढच्या पिढींना कळलं पाहिजे काय काय झालं होतं. आवड सर, आपण 100 बखा और 1 लिखा बरोबर होता आहे. तुम्ही 100 वेळा काय सांगितलं यापेक्षा एकदा लिहिलंय का याला महत्व आहे.
आणि म्हणून तुका म्हणे येथे प्रेम भंगू नये कोणी, देव भक्त दोन्ही निवडिता पातक. या रे हरिदासानो जिंकू गळी काळा, आमुच्या बळा पुढे किती बा पुढे स्वर्गीय वैकुंठवासी. नेमिचंद मूलचंद संचेती. तसं मी एकदा पत्रिका पाहिली तरी ध्यानात राहतं, पण इथं चंद खूप असल्यामुळे जरा घोटाळा होतोय जरा. बाळासाहेब म्हणजे तुम्ही चा कीर्तन करून लक्षात राही नका. म्हणजे सारखी नावं आहेत ना, त्याला शास्त्रात संचार दोष म्हणतात. समाधीमध्ये धन्य धन्य ज्ञानदेव खूप वेळा आलाय. धन्य धन्य ज्ञानदेव म्हणजे कधी इकडून इकडं कधी इकडून. हरिपाठात सुद्धा किती हरिपाठ चांगला म्हणणारा असू द्या, फक्त आपण चरण मागतो जरा चुकीचं म्हणायचं, ते पुढचा माग येतो मागता पुढं जातो. फक्त श्या ना म्हणायला लागला का तुम्ही माग चुकीचं म्हणायचं, गारबांडाच घडी बघा. या रे हरिदासानो जिंकू कळी काळा, आमच्या बळा पुढे किती बा पुढे विठोबा रखुमाई. हरिदासानो जिंको कळी काळा, या रे हरिदासानो जिंको कळी काळा, या रे हरिदासानो जिंको कळी काळा, या रे हरिदासानो जिंको तरी काळा, या रे हरिदासानो जिंको कळी काळा, या रे हरिदासानो जिंको कळी काळा, या रे हरिदासानो जिंको तरी काळा, या रे हरिदासानो जिंको तरी काळा. जिया बळा पुढे किती बापुडे, आमोचिया बळा पुढे किती बापुडे, या रे हरिदासानो जिंको कळी काळा, या रे हरिदासानो जिंको कळी काळा, आमोसिया बळे किडे किती बापुडे, आमोसिया बळा पुढे किती बापुडे, या रे हरिदासानो जिंको तरी काळा, या रे हरिदासानो जिंको तरी काळा. आमोचिया बळा पुढे किती बापुडे, किती बापुडे, आमोचिया बळा पुढे किती बापुडे, किती बापुडे.
किती बापुडे आमचिया बळा पुढे किती बापुडे रामकृष्णारी चिंतन सेवा संपली. वेदाचा संदेश आहे. संगच्छध्वम बरोबर चला, संपचध्वम बरोबर जेवा, समवदध्वम सगळे एक बोला, ओ सगळे बरोबर चला. हा वेदाचा संदेश आहे. तोच संदेश आजच्या अभंगात तुकाराम महाराज सांगतात. एकत्र या या रे हरिदासानो. कोण कोण्या संप्रदायाचा, कोण कोण्या गडाचा, कोण तुका म्हणे तर सगळेच म्हणतात ना. ज्ञानदेव म्हणे तर रोजच चाललंय ना. मग निदान त्याची लाज धरा आणि एकत्र या. या रे हरिदासानो जिंकू कळे काळा आमोचिया बळा पुढे किती बा पुढे. वैकुंठवासी नेमिचंद मूलचंद संचिती यांचं 6वं पुण्यस्मरण. मला वाटतं एखादंच मी केलं नसेल, नाही तर जवळजवळ सगळी मीच कीर्तनं केली. फक्त कोरोनात नाही झालं, नाही तर सगळी मीच केली. 6 पैकी 5 मीच केलेली. आता पंचवार्षिक माझी सत्ता संपलेली आहे. बाळू काकाने मी रवून राहत नाही महाराज. इथं आपल्याकडे केवढं व्यासपीठ आहे. इथं प्रत्येक जण असा प्रभावी बोलणार आहे. अभ्यासू आहेत, आचरण संपन्न आहेत, ज्यांच्या शब्दाला धार आज जिल्ह्यात दिसते. माझी विनंती की आता तुम्ही मला सेवानिवृत्ती द्यावी. एकतर तोपर्यंत मला राहावं लागेल. असो खूप धन्यवाद. एकदा बाळू काकासाठी टाळ्या वाजा. कारण हा माणूस कोणी नाव घ्या नका घेऊ, कोणी शाल घाला नका घालू, सगळ्याकडे जाणार, जीव घाला नका जीव, सगळ्यांच्या कीर्तनाला जाणार, सगळ्यांच्या सुखदुःखात मिसळणार. म्हणून आज आपण सगळी मंडळी आलात. सगळ्यांना एक आमंत्रण आहे. चालू वर्ष वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. चालू वर्षामध्ये माझ्या माऊलीला प्रगट होऊन 750 वर्ष पूर्ण होतात. 700 वर्षानंतर आलेला सुवर्ण महोत्सव आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज संस्थांनी सुवर्ण कळस बसवला 22 किलोचा. मी परवा आदरणीय चैतन्य महाराजांना विचारलं 22 किलो का? ते माऊलीचं आयुष्य 22 वर्ष आहे ना, म्हणून 22 किलो. 11 किलोचा ठरला होता, पण लोकांनी 20 दिवसात खूप मदत केली. म्हणजे काही आम्ही घातलं म्हटलं, खूप मदत झाली. माऊलीचं 750वं वर्ष प्रगट दिनाचं. ज्यांनी वारकरी संप्रदाय एकत्र केला आणि पालखी सोहळा काढला ते तपोनिधी नारायण महाराज दिहूकर, तुकोबरायचे चिरंजीव. हे ज्ञानोबरायचा अवतार आहे. तुकोबाचे ऋण फेडावयासाठी अवतरला ज्ञानी जिजाईचे पोटी. वा, तुकोबरायचे धाकले चिरंजीव. पोटात असताना तुकोबराय वैकुंठाला गेले. त्यावेळेस ते पोटात होते. कोणी म्हणाल असं का? तुकाराम महाराज म्हणायचे हे माऊलीचा अवतार आहे आणि ते माझे चिरंजीव होतील आणि माझी सेवा करतील, त्यापेक्षा मी गेलेलं बरं. काय मोठी माणसं, काय विचार. वा. तपोनिधी चालू वर्षामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानोबरायला प्रगट होऊन 750 वर्ष पूर्ण होता. तपोनिधी नारायण महाराजाला प्रगट होऊन 375 होतात. जगद्गुरु तुकोबरायांचं सरत 375 वय. तसंच श्री संत नामदेव महाराज आणि श्री संत जनाबाई यांनी 14 जणांचं कुटुंब एकाच दिवशी नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे संत पाय हिरे देतीवरी. ज्ञानोबरायांचंही आपलं नामदेव महाराज आणि जनाबाईंचंही 675 वय. असे 4-5 योग एकत्र आलेत. आमच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थांनी सगळ्याला हाक घातली, माऊलींचा उत्सव गावोगावी करा.
मग नामदेव महाराज संस्थांनी हाक घातली गावगावी नामदेव महाराजांनी जनाबाईंचा करा, तुकोबरायच्या संस्थांनी हाक घातली, भंडारा डोंगराने हाक घातली आणि गावोगावी हे उत्सव करा. तर गेल्या वर्षी खूप दुमदुमत तुकोबरायचं नाव झालं. यावर्षी हे नाव होणार आहे ज्ञानोबराय, नारायण महाराज, नामदेव महाराज, जनाबाई आणि तुकोबराय. तर त्यातला पहिला उत्सव साजरा होतोय भंडारा डोंगरावर. 23 जानेवारी ते 31 जानेवारी त्याची काल प्राथमिक चर्चा संपन्न झाली. सगळ्याला विनंती, 22 जानेवारीला मुक्कामी या माऊली आणि 23 जानेवारीला भला देखना उत्सव साजरा होणार आहे. माझी सगळ्या व्यासपीठाला नाशिक जिल्ह्याला विनंती, तुम्ही सगळे एकत्र या आणि तुमच्यातून एक नाव द्या. आम्ही ठरवलंय एका विभागाला एक कीर्तनकार द्यायचा. तुमच्यातून कोणाचं नाव द्यायचं तुम्हीच ठरवा, समाधान मारा. फक्त आता समन्वय नाही करायचा तर मग करायचा कधी? मग असं सगळेजण ठरवा, एक चांगलं नाव द्या की आम्ही ठरवलं की प्रत्येक विभागाला एक कीर्तन द्यायचं. तर त्यात आपल्या विभागाचं एक कीर्तन राहील, नाव ही मंडळी सुचवतील. असो आपल्याला विनंती, आपण या पारायणाला जरूर या. खूप मोठं पारायण संपन्न होत आहे भंडाऱ्याच्या पायथ्याला. असे उत्सव पाहिले पाहिजे माऊली. असे उत्सव परत परत होत नाहीत. पहिलं पारायण तिथं आहे, दुसरं पारायण लातूरला आहे. काय गडी भिडलेत लातूरला, काय गडी भिडलेत तुम्हाला आता काय सांगावं. अख्खा मराठवाडा एकत्र आणलाय त्यांनी. खूप मोठं पारायण आहे. तिसरं ही मंडळी साक्रीकर मंडळी आली. आता यांची एक मिटिंग हो राहिली, त्या मिटिंगमधून ते ठराव घेऊन ते निर्णय घेणार आहेत. साक्रीत तिसरं पारायण करायचं त्यांचं चाललंय धुळे जिल्ह्यात. चौथं पारायण परभणीला हो राहिलंय. पालम तालुक्यात एकच शेटजी करू राहिलेत, त्यांना जिल्ह्याचा सहभाग आहे. आणि याची सांगता कुठं करायची? नदी किती जरी धावली तरी तिची सांगता समुद्राला आहे माऊली. तुका म्हणे गंगा सागर संगमे, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तर या ज्ञानोबरायच्या तुकोबरायच्या उत्सवाची सांगता ओतूरला झाली. तसं ज्ञानोबराय, तपोनिधी नारायण महाराज, नामदेव महाराज, संत जनाबाई, तुकोबराय या सगळ्या उत्सवाची सांगता पंढरपूरला अधिक मासात आहे. तर सगळ्याला विनंती, परत अधिक मासात पंढरपुरात पारायण घडणार नाही. पारायण नामदेव गाथेचं पारायण, कारण का त्यांची समाधी आहे तिथं. रोज नामदेव पायरीचं दर्शन, तुकोबरायचं दर्शन, चंद्रभागेचं स्नान, पांडुरंगाचं दर्शन. आणि अधिक मास आलाय बाबा. तर अधिक मासाची सुरुवात आहे 17 मे ते 24 मे. माझी विनंती 16 मेला आपण या. मग बाळू काका म्हणले मी 4 ट्रॅव्हल्स करतो आणि ज्याला पारायणाला जायचं त्याला 16 मेलाच इथून घेऊन येतो. जरा टाळ्या वाजा त्यांच्यासाठी मला. आता ज्याला त्या पारायणाला यायचं त्यांनी त्यांच्याकडे थोडीशी नावं लवकर द्या. काही म्हणते मग ट्रॅव्हल्स मोकळेच माग येणार आहेत, येऊ माग मग हे वागणं बरं नव असं आहे. राम माऊली पंढरपुरात राहावं. धन्य ते भाग्याचे वास करीती पंढरीचे, त्यासी जन्म नाही पुन्हा म्हणे एका जनार्दन. पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, अनेक दर्शन विठोबाचे. असा योग परत येणार नाही. हा योग येईल परत 25 वर्षांनी. तोपर्यंत आपलाच वैकुंठ गमन सोहळा झाला असा. आणि म्हणून माझी विनंती आहे 17 मे ते 24 मे आपण पंढरीला सर्वजण या, सगळ्या पारायणाला या अशी सगळ्याला विनंती. एक आणखीन आमंत्रण, भगवान भाऊ कापसे बसलेत का इथं कुठं? आत्ता दिवाळीच्या पाडव्याला सर्वांनी मुक्कामी यायचं त्र्यंबकेश्वरला. नवनाथ महाराज आहेत इथं. आणि जी वाट निवृत्तीनाथ महाराज चालले, सुरस सर्व तीर्थे आदी पुरातन केली नारायणे तीर्थयात्रा, सहसमुदायेशी उठावे शारंगधरा, हरिहरेश्वरा जाऊ आता. वा, आम्ही नुसती कीर्तन करत नाही, इकडं उपासनाही करतो. तर सर्वाला विनंती, 6च मुक्काम आहे आणि 7व्या मुक्कामी काल आहे. खूप भजन ऐकण्यासारखं आहे महाराज. खूप वारकऱ्याचा सहवास चांगला घडतो. या तारीख आहे, किती तारीख आहे? 23 तारखेला, 23 ऑक्टोबर. तर 22 ऑक्टोबरला मुक्कामी यायचं. आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रम, शांतिगिरी महाराजांच्या आश्रमात मुक्कामी यायचं. आणि 23 ऑक्टोबरला सकाळी आपल्याला प्रदक्षिणेला जायचंय. निवृत्तीनाथांचं दर्शन, कुशावर्ताचं स्नान, त्र्यंबक राजाचं दर्शन घेऊन पहिला मुक्काम तळेगाव अंजनेरी, दुसरा मुक्काम कावनई, तिथं धारातीर्थ आहे, खरंच पाहण्यासारखं आहे. ज्ञानोबराय तिथं गेले होते कपिलधारेवर, कपिलधारा तीर्थ त्याला म्हणतात. तिसरा मुक्काम वावी हर्ष, हा इगतपुरी तालुक्यात आहे. चौथा मुक्काम कळमुस्ते, तिथं हरिहर किल्ला आहे. सहसमुदायेशी उठावे शारंगधरा, हरिहरेश्वरा जाऊ आता. हरिहर किल्ला, हरिहर किल्ल्याला उजवी घेऊन 5वा मुक्काम पिंपरी म्हणतात त्याला. तिथं चक्रतीर्थ आहे, चक्र बेजाला. तिथं चक्रतीर्थी पोहा म्हणती आला थोर, उतरले भार वैष्णवांची. हे सगळं पाहायचं असेल तर तिथं, इथं नाही कळणार माऊली. वा. आणि मग 6वा मुक्काम यांच्या गावी कोटी तीर्थ आहे. नामा म्हणे कोटी तीर्थाचे, तीर्थ ओळले पैसाचे.
हे सगळं संत वाङ्मयात वर्णने माऊली. आपली विनंती की पूर्वी ही प्रदक्षिणा या चारही भावंडांनी केलेली. नंतर आदरणीय तळेगावले एक साधू होऊन गेले आत्माराम बाबा नाशिककर नावाचे वारकरी होते. ते देहूकर फडावरले होते, तुमच्या परिचयाचे नाहीत. खूप म्हातारा तयार होतं, महिना वारकरी होतं. त्यांनी अनेक वर्षे प्रदक्षिणा केली. पण मग कोरोनाच्या पासून मला वाटतं हे चालू वर्ष 4थं किंवा 5वं असेल, 5वं वर्ष आहे. तर सगळ्याला विनंती, 6 मुक्काम, 7व्या दिवशी काला, 2 टाईम जेवण आहे, 2 टाईम चहा, 8 टाईम नाश्ता असतोय, 10 टाईम दूध असतंय. मजाच मजा असते महाराज. आणि ती प्रदक्षिणा डोंगरातून जाते. काय प्रदक्षिणा, ते सगळं इगतपुरी तालुका आणि त्र्यंबक तालुका. सगळ्याला विनंती माऊली की तुम्ही त्या प्रदक्षिणेला या. आमचे आदरणीय धोंडीराम महाराज, चंदू दादा पाटील, पांडुरंग पाटील, ही सगळी काल्याला, आता ही व्यापातली माणसं आहेत, काल्याला हमखास येतात महाराज. कारण या प्रदक्षिणा करणाऱ्याचं जर करून आलेल्या वारकऱ्याची जर रजधुळा आपल्याला लागली तर आपलंही जीवन पवित्र होईल माऊली. आणि म्हणून आपण सगळी मंडळी या अशी विनंती. दिवाळीच्या पाडव्याला मुक्कामी यायचं आणि भाऊबीजेला प्रारंभ. 6 मुक्काम, 7व्या दिवशी काला. आणि तिकडं आमची ज्ञानोबरायची असते सासवडच्या. खूप मला कीर्तनापेक्षा या चालण्यात खूप मजा वाटते. आम्ही दरवर्षी निवृत्तीनाथांची प्रदक्षिणा करतो, सोपान देवाची करतो आणि ज्ञानोबरायची करतो. फक्त मुक्ताईची करता येत नाही, कारण त्याला आडवा धरण आडवं येतं बघा, धरण. खूप सुंदर आहे. माझी विनंती माऊली, ह्या प्रदक्षिणा केल्या पाहिजे. आपली उपासना आपण जागी केली पाहिजे. ही अलौकिक उपासना आहे, संत वाङ्मयातली उपासना आहे. आपण करणार नाही तर कोण करणार. म्हणून आपण सगळी मंडळी या अशी सगळ्याला विनंती. संचिती परिवार, आमचे बाळू काका आणि या समाजाचं प्रेम अभंग राहो ही निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज